भारत पाकिस्तानकडून परस्पर संमतीनं युद्धविराम. संध्याकाळी 5 वाजल्यापासून दोन्ही देशांकडून हल्ले न करण्याबाबत सहमती. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाची माहिती. युद्धविरामासाठी पाकच्या डीजीएमओचा दुपारी 3:35 फोन. भारताकडून आपल्या अटी शर्थींवर युद्धविरामाचा निर्णय. 12 तारखेला पुन्हा एकदा दोन्ही डीजीएमओंमध्ये चर्चा होणार. भारत आणि पाकिस्तानमध्ये गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याबाबत सामंजस्य करार. पण भारत दहशतवादाविरोधात तडजोड करणार नाही, ही भूमिका पुढेही कायम राहणार. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं वक्तव्य. भारत पाकिस्तान युद्धविरामासाठी अमेरिकेची मध्यस्थी. प्रदीर्घ चर्चेनंतर युद्धविरामासाठी दोन्ही देश तयार. युद्धबंदीवर सहमती दर्शवल्याबद्दल भारत पाकचं अभिनंदन. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची एक्स पोस्टद्वारे माहिती. गेल्या 48 तासात भारत पाकिस्तानच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा. पंतप्रधान मोदी आणि शाहबाज शरीफ यांनी शांततेचा मार्ग स्वीकारल्याबद्दल आभारी. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांचं ट्विट. पाकिस्तान आणि भारत यांनी तात्काळ प्रभावीपणे युद्धबंदीवर सहमती दर्शवली. पाकिस्तान परराष्ट्र मंत्री इशाक डारचा दावा. भारताच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या नुकसानीची पाकिस्ताननं खोटी बातमी पसरवली. J-17 कडून ब्रह्मोसचं कोणतंही नुकसान नाही, तर S-400ला नष्ट केल्याचा पाककडून खोटा प्रचार. कर्नल सोफिया कुरेशी यांची माहिती. भारतानं पाकिस्तानचे 11 एअरबेस उडवले. पाकिस्तानच्या कर्दू, जकोकाबाद आणि गुलारी एअरबेसचं प्रचंड नुकसान. विंग कमांडर व्योमिका सिंग यांची माहिती. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याकडून युद्धविरामाचं स्वागत. युद्धविराम 2 दिवस आधी झालं असतं तर अनेक जीव वाचले असते. आता काश्मीरमधील जनजीवन पूर्ववत करण्यावर भर देणार. ओमर अब्दुल्ला यांची प्रतिक्रिया. भारत पाकिस्तानमध्ये लष्करी कारवाई थांबवण्यावर एकमत. मात्र सिंधू जल करार स्थगितीचा भारताचा निर्णय कायम असणार. 12 तारखेला डीजीएमओमध्ये केवळ युद्धासंदर्भातच चर्चा होणार. युद्धविरामासंदर्भात काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीची मागणी. संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा. 18 दिवसांच्या घटनाक्रमाची माहिती द्या. काँग्रेस नेते जयराम रमेश यांची सरकारकडे मागणी. आयपीएल सुरू करण्यासंदर्भात बीसीसीआय उद्या निर्णय घेण्याची शक्यता. भारत पाकिस्तान तणावामुळे आयपीएल एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आलं होतं.